पाहतोय टॉपिक नंबर 7 लेन्सेस हा टॉपिक आपला चालू आहे. त्यातला लेन्सेस, रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट, साइन कन्व्हेन्शन, हे पॉईंट मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले आहेत. आज आपण काय पाहणार आहोत? वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्स हा एकच पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा काय पाहणार आहोत आज आपण? ह्युमन आय हा पॉईंट आज आपण पाहणार आहोत. बघा ह्युमन आय, बघा एवढं जास्त डिटेलमध्ये आपल्याला नाही आहे ह्युमन आय. बघा काय काय नावं तेवढी लक्षात राहू देत. हे काय आहे? कॉर्निया, आयरिस, प्युपिल, ॲक्वेस, ह्युमर, क्रिस्टलाइन लेन्स, सिलेरी मसल, रॅटिना, ऑप्टिक नर्व अँड व्हिट्रियस ह्युमर. एवढेच पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला? एक्सप्लेन करायचे आहेत. एवढेच आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत, तेवढेच पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला? एक्सप्लेन करायचे आहेत. एक एक बघूयात. बघा ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. ह्युमन आय आणि जे लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याचं वर्किंग. बघा एक एक पॉईंट बघूयात. पहिल्यांदा बघूयात. बघा कॉर्निया. देर इज अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट कवर ऑन द ह्युमन आय, दिस इज कॉल्ड कॉर्निया. एकदम थिन, एकदम पातळ असा ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक कवर किंवा आवरण, त्यालाच मेम्ब्रेन म्हणलेलं आहे. ऑन द ह्युमन आय, दिस इज कॉल्ड कॉर्निया. एकदम पातळ असं पारदर्शक आवरण आहे आपल्या डोळ्यावरती, त्यालाच काय म्हणलेलं आहे? कॉर्निया. बघा कॉर्निया इज अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट कवर ऑन द ह्युमन आय. द लाईट एंटर्स द आय थ्रू इट. आणि डोळ्यामध्ये लाईट कुठून येते? ह्या कॉर्नियामधूनच येते. देर इज अ डार्क मॅक्झिमम अमाउंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आयज ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट डोळ्यामध्ये एंट्री करते फ्रॉम द आउटर सेंटर ऑफ द कॉर्निया, फ्रॉम द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. लक्षात राहू देत. कॉर्नियाच्या आउटर सरफेसमधून जास्तीत जास्त लाईट कुठे एंट्री करते? आपल्या डोळ्यामध्ये. पहिला काय लक्षात ठेवणार आहे? कॉर्निया. काय आहे कॉर्निया? काय लक्षात ठेवणार? सगळ्यात सोपं, इट इज अ थिन ट्रान्सपरंट कवर ऑन द ह्युमन आय. कवर ऑर मेम्ब्रेन, एक पातळ असं पारदर्शक आवरण आहे डोळ्यावरती. आणि ह्याचं फंक्शन काय? लाईट एंटर्स द आय थ्रू इट. डोळ्यामध्ये लाईट येते. कशातून येते? कॉर्नियामधून येते. आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. आणि जास्तीत जास्त लाईट काय होते? ह्या कॉर्नियामधून रिफ्रॅक्ट होते. कुठं? डोळ्यामध्ये. लक्षात राहू देत. रिफ्रॅक्शन कुठं होतं? ह्या कॉर्नियाजवळ होतं. तर लेन्सचा पार्ट काय? हा पुढं नंतर बघूयात. बघा लक्षात ठेवा, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट रेज गेट रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. खूप महत्त्वाचं आहे कॉर्निया. काय लक्षात ठेवणार? इट इज अ थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन ऑर cover on the human eye, it is called cornea, or cornea is the thin transparent cover or membrane on the human eye. Light enters the eye through cornea. डोळ्यामध्ये लाईट येते कुठून येते? कॉर्नियामधून. and what is the main function? The maximum amount of incident light is refracted inside the eye at the outer surface of cornea. कॉर्नियाच्या आउटर सरफेस मधून डोळ्यामध्ये जास्तीत जास्त लाईट काय केली जाते? रिफ्रॅक्ट केली जाते. लक्षात राहू देत. कुठून? ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. कॉर्नियाच्या आउटर सरफेसमधून आतमध्ये डोळ्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट रेज, इन्सिडेंट लाईट रेज गेट रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय. लक्षात राहू देत. बघा सेकंड, देर इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया, दिस इज कॉल्ड आयरिस. ह्या कॉर्नियाच्या पाठीमागं काय असते? एक डार्क फ्लेशी काय असते? स्क्रीन असते. त्यालाच काय म्हणायचं? आयरिस. द कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. आणि वेगवेगळ्या माणसासाठी काय असतो? ह्या आयरिसचा कलर कसा असतो? वेगवेगळा असतो. बघा देर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरिस, दिस इज कॉल्ड प्युपिल. आणि ह्या आयरिसचा जो सेंटर आहे त्याच्यामध्ये एक होल आहे. काय आहे? एक होल आहे असं, विथ चेंजिंग डायमीटर. म्हणजे ह्याचा डायमीटर काय होतो? नेहमी बदलतो. काय होतो? बदलतो. आणि ह्यालाच काय म्हणलंय? प्युपिल. काय म्हणलंय? प्युपिल. बघा देर इज अ स्मॉल होल चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरिस विच इज कॉल्ड प्युपिल. प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स इन द आय. प्युपिल्स काय करतो? कॉन्ट्रॅक्ट होतो किंवा रिलॅक्स होतो. द लाईट फॉलिंग ऑन द आयज टू ब्राईट द प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स अँड वेन लाईट डिम इट वायडन्स. आणि हा प्युपिल काय होतो? ज्यावेळी लाईट रेज जास्त इंटेन्सिटीचे लाईट रेज आपल्या डोळ्यावरती पडतात त्यावेळी हा
कॉन्ट्रॅक्ट होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. अँड इन डार्क ऑर इन ॲट नाईट इट वायडन्स. नाईटमध्ये किंवा ज्यावेळी लाईट कमी असेल त्यावेळी हा काय होतो, वाढ होतो, म्हणजे रिलॅक्स होतो. आणि ज्यावेळी ब्राईट लाईट असेल त्यावेळी हा काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणजे हा मधला होल की ज्या होलमधून लाईट काय होते, कुठपर्यंत पोहोचते, ह्या लेन्सपर्यंत पोहोचते, त्याला काय म्हणायचं, प्युपिल. बघा, then on the surface of iris there is a bulge transparent layers. This is a double convex transparent crystalline lens just behind the pupil. आणि या प्युपिलच्या पाठीमागेच काय आहे, एक डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कशी आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. द डबल कॉन्व्हेक्स लेन्स जस्ट प्रेझेंट बिहाइंड द pupil. The lens provides small adjustment of focal length to focus image. The lens creates real and inverted image on the screen inside the eye. Retina means on retina inside the eye. कशी आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे किंवा त्यालाच काय म्हणू आपण, डबल कॉन्व्हेक्स लेन्स. इट क्रिएट्स रिअल अँड इनव्हर्टेड इमेज ऑन द स्क्रीन और रेटिना. बघा, दिस इज अ स्क्रीन मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल इज कॉल्ड रेटिना. आणि रेटिना जे असते काय होतात, लाईट रेज येतात, पहिल्यांदा काय कॉर्नियामधून रिफ्रॅक्शन होतं त्यांचं, पुन्हा एकदा फाईन रिफ्रॅक्शन होतं कुठून, लेन्समधून. आणि लाईट रेज कुठे येतात, कुठं एकत्र येतात लाईट रेज, ह्या कॉर्नियाजवळ एकत्र येतात. आणि कॉर्नियापाशी कसे आहेत, कॉर्नियापाशी काय आहेत, लाईट सेन्सिटिव्ह सेल आहेत. काय आहेत, लाईट सेन्सिटिव्ह सेल. द स्क्रीन और द स्क्रीन ऑफ कॉर्निया इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल. These cells get excited when light falls on them and generate electrical signal. ज्यावेळी लाईट रेज पडतात कशावरती, त्या स्क्रीनवरती, त्यावेळी तिथले सेल्स काय होतात, एक्साइट होतात अँड क्रिएट्स इलेक्ट्रिकल सिग्नल. आणि काय क्रिएट करतात, इलेक्ट्रिकल सिग्नल. दी सिग्नल्स आर कन्वेड टू द ब्रेन और पास टुवर्ड्स द ब्रेन वाया ऑप्टिक नर्व. आणि ज्यावेळी लाईट रेज काय होतात, ह्याच्यावरती पडतात, ज्यावेळेस काय होतात, लाईट रेज ह्याच्यावरती पडतात, इथून काय होणार आहे, कॉर्नियामधून पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होणार आहे, पुन्हा फाईन रिफ्रॅक्शन इथून होणार आहे. आणि लाईट रेज कुठं पडणार आहेत, या ठिकाणी पडणार आहेत, कशावरती, ह्या स्क्रीनवरती किंवा रॅटिनावरती. त्यानंतर इथं कशा आहेत, लाईट सेन्सिटिव्ह सेल. दे एक्साइट अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड दिस सिग्नल्स ट्रान्सपोर्ट टुवर्ड्स ब्रेन व्हाया ऑप्टिक नर्व. काय केलं जातो, कुठं ट्रान्सपोर्ट केला जातो हा सिग्नल, ब्रेनकडे. कुठून, व्हाया ऑप्टिक नर्वकडून कुठं नेला जातो हा सिग्नल, ब्रेनकडे नेला जातो. लॅटर द ब्रेन अनालिसिस दिस सिग्नल्स अँड कन्वर्ट्स देम सच वे दॅट वी प्रिसीव द ऑब्जेक्ट ॲज दे ॲक्च्युअल आर. अँड ब्रेन अनालिसिस दिस सिग्नल अँड कन्वर्ट्स इन टू सच वे दॅट वी प्रिसीव द ऑब्जेक्ट ॲज दे ॲक्च्युअली आर. आणि ब्रेनकडे सिग्नल गेल्यानंतर काय करतो, ब्रेन त्याचं अनालिसिस करतो आणि जसे ऑब्जेक्ट आहेत तसे आपल्याला काय होतात, ते दिसतात. लक्षात राहू देत. बघा, एक बघितलं आपण, हे बुकमध्ये आहे ते. आता प्रत्येकाला एक छोटे पॉईंट करूयात आणि पाहूयात, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. बघा, एक पॉईंट बघूयात जेवढे महत्त्वाचे आहेत आपल्याला. फर्स्ट, कॉर्निया. आउटरमोस्ट लेअर इज कॉल्ड कॉर्निया. जी डोळ्याच्या बाहेरची सगळ्यात आउटरमोस्ट लेअर असते त्याला काय म्हणायचं, कॉर्निया. इट इज अ ट्रान्सपरंट. ही कशी असते, ट्रान्सपरंट. मोस्ट ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रेज ऑकर्स ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. जास्तीत जास्त लाईट रेजचं रिफ्रॅक्शन कुठं होतं, या कॉर्नियामधूनच होतं. द मोस्ट ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर्स ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. म्हणजे काय होतं, ज्यावेळी लाईट रेज ह्या कॉर्नियावरती पडतात त्यावेळी हिथूनच काय होतं, लाईट रेजचं रिफ्रॅक्शन होतं. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवणार आहे, कॉर्निया इज द थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन ऑर कवर or outermost layer. Then it is a transparent and most of the refraction of light rays occur at the outer surface of cornea. म्हणजे काय, जास्तीत जास्त लाईटचं रिफ्रॅक्शन कुठं होतं, ह्या कॉर्निया जवळ होतं. त्यानंतर कॉर्निया कुठं आहे बघा, कॉर्निया काय, हा आपल्या डोळ्याचा सगळ्यात आउटर सरफेसला काय असतात, हा आउटर सरफेस जो आहे, मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन आपल्या डोळ्याचं, त्याला काय म्हणलेलं आहे, कॉर्निया असं म्हणलेलं आहे. लक्षात राहू द्या. बघा, सेकंड आयरिस. बिहाइंड द कॉर्निया देर इज अ डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर. कॉर्नियाच्या पाठीमागे काय असतं, डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर असतं. डोळे बघितलेत आपण, प्रत्येकाच्या डोळ्याचा कलर वेगळा असतो. काय ब्लॅक कलरचे असतात, काय ब्ल्यू कलरचे असतात. असे डोळ्याचा कलर कसा असतो, वेगवेगळा असतो. तो कलर कशामुळे येतो, ह्या आयरिसमुळे. हा आयरिस कुठं असतो, बिहाइंड द कॉर्निया, कॉर्नियाच्या पाठीमागे. देर इज अ डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर इज कॉल्ड आयरिस. द कलर ऑफ आयरिस फॉर डिफरंट
ऑफ द आयरिस डिफरंट पीपल इज डिफरंट. वेगवेगळ्या प्रत्येक माणसाचा किंवा वेगवेगळ्या माणसाचा डोळ्याचा कलर कसा असतो, वेगवेगळा असतो. सम ब्राऊन आईज, सम ब्लॅक, सम ब्ल्यू. काय ब्राऊन असतात, काय ब्लॅक असतात, काय ब्ल्यू असतात. सो आयरिस गिव्स कलर टू द आय. बघा पुन्हा एकदा, आयरिस कुठं आहे? बिहाइंड द कॉर्निया, कॉर्नियाच्या पाठीमागे. देर इज अ डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर. कसं आहे? डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर अँड इट इज कॉल्ड आयरिस. ह्या डार्क मस्क्युलर स्ट्रक्चरलाच काय म्हणायचं? आयरिस. प्रेझेंट जस्ट बिहाइंड द कॉर्निया अँड द आय हॅज कलर बिकॉज ड्यू टू आयरिस. आयरिसमुळं काय आहे? डोळ्यांना वेगवेगळा कलर आहे. सम हॅव ब्राऊन, सम हॅव ब्लॅक अँड ब्ल्यू. द आयरिस गिव्स कलर टू द आय. आयरिस काय करतो? डोळ्यांना कलर देतो. लक्षात राहू देत, आयरिसमुळं काय होतो? डोळ्यांना कलर येतो. किंवा डोळ्यांना कलर कशामुळे वेगवेगळे असतात? आयरिसमुळे. बघा कुठे असतात हे आयरिस? बघा लक्षात घ्या, लक्षात घ्या. आयरिस कुठं असतो? हा कलरफुल भाग असतो. इथे लक्षात. कशाच्या मागे? कॉर्नियाच्या मागे. तो काय झाला? आयरिस झाला. आता आता एका बाजूचा व्ह्यू असा आहे की हा कलर भाग आहे. हा रिंग असणार आहे पूर्ण गोल डोळ्याला अशी. कशी? ह्याप्रमाणे. कशी असणार आहे? अशी गोल रिंग असणार आहे. एका बाजूला दिसतोय, त्यामुळे आपल्याला फक्त ह्या इकडून दाखवता येतो आपल्याला. हा काय झाला? आयरिस. हा काय झाला? कॉर्निया. काय झाला? कॉर्निया. काय? थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन ऑर कवर. थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन ऑर कवर अँड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड. गेट्स रिफ्रॅक्टेड ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. आणि कॉर्नियामधूनच काय होतं? लाईटचं जास्तीत जास्त काय होतं? रिफ्रॅक्शन होतं. कुठं? इनसाइड द आय, डोळ्याच्या आतमध्ये. बघा नेक्स्ट बघूयात. बघा प्युपिल. इन आयरिस देर इज अ स्मॉल ओपनिंग कॉल्ड प्युपिल. आणि ह्या आयरिसमध्ये तुम्ही जर असा फोडून बघितलं तर ह्या आयरिसमध्येच सेंटरला काय असतं? एक स्मॉल असं ओपनिंग असतं. तुम्ही डोळे स्वतःचे बघितले तर मध्ये असा एक गोल दिसतो. तो काय आहे? प्युपिल आहे. काय आहे? प्युपिल आहे. हा मधला जो भाग दिसतो गोल, हा काय आहे? प्युपिल आहे. काय आहे? प्युपिल. ह्याला काय म्हणायचं? प्युपिल म्हणायचं. प्युपिल काय करतो? बघा इन आयरिस देर इज अ स्मॉल ओपनिंग कॉल्ड प्युपिल. प्युपिल रेग्युलेट्स अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स द आय. लाईट किती डोळ्यामध्ये एंट्री करणार आहे किंवा ते लाईटचं रेग्युलेट किंवा प्युपिल रेग्युलेट्स अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स द आईज. डोळ्यामध्ये किती लाईट येणार आहे हे रेग्युलेट किंवा ह्याच्यावरती नियंत्रण कोण ठेवतो? प्युपिल ठेवतो. प्युपिल रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स द आईज. प्युपिल इज द होल इन मिडल ऑफ द आयरिस. प्युपिल काय आहे? एक होल आहे. कुठं असतं? आयरिसच्या मध्यभागी असतं. प्युपिल काय असतं? एक होल आहे. ते कुठं असतं? आयरिसच्या मध्यभागी असतं. लक्षात राहू देत, इन ब्राईट लाईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स अँड रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स इन द आय. जर ब्राईट लाईट एकदम ब्राईट लाईटमध्ये तुम्ही गेलात तर काय होतं? प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होतो आणि ब्राईट लाईट कुठे येत नाही? डोळ्यामध्ये येत नाही. साधं सोपं आहे. तुम्ही एकदम उन्हातून अंधाऱ्या खोलीत जर गेलात तर काय होतं? एकदम अंधार पडतो. किंवा अंधाऱ्या खोलीतून उन्हामध्ये आलात तरी सुद्धा काय होतं? एकदम अंधार पडतो. कशामुळे होतं? बिकॉज ड्यू टू प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स अँड रेग्युलेट्स द प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स ऑर रिलॅक्सेस अँड रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स इन द आय. लक्षात राहू देत, हा कॉन्ट्रॅक्ट होतो किंवा रिलॅक्स होतो. आकुंचन पसरून पावतो आणि डोळ्यामध्ये लाईट रेज किती येणार आहेत हे रेग्युलेट करतो. ब्राईट लाईटमध्ये काय होतो? इन ब्राईट लाईट इट कॉन्ट्रॅक्ट्स. ब्राईट लाईटमध्ये काय होतं? हा कॉन्ट्रॅक्ट होतो. काय होतो? कॉन्ट्रॅक्ट्स अँड रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटर्स इन आईज अँड इट डिम लाईट ऑन इन डार्क ऑर ॲट नाईट इट वायडन्स. हा काय होतो? वाईड होतो. म्हणजे काय होतो? रिलॅक्स होतो, पसरतो, मोठा होतो. अँड ड्यू टू दिस द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट रेस गेट एंटर्ड इन द आईज. आणि नाईटमध्ये जास्तीत जास्त लाईट रेस डोळ्यामध्ये एंट्री करतात बिकॉज ड्यू टू प्युपिल. लक्षात राहू देत, प्युपिल काय आहे? स्मॉल ओपनिंग. लक्षात राहू देत, प्युपिल इन आयरिस देर इज अ स्मॉल ओपनिंग इज कॉल्ड प्युपिल. आयरिसच्या मध्यभागी असते एक स्मॉल ओपनिंग असलेला प्युपिल म्हणतात. आणि महत्त्वाचं फंक्शन काय? प्युपिल रेग्युलेट्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटर इन द आय. एवढे 2 पॉईंट लक्षात राहू देत महत्त्वाचं. बघा क्रिस्टलाइन लेन्स. प्युपिल नंतर काय येते? क्रिस्टलाइन लेन्स बिहाइंड द प्युपिल. आता अशा एका साईडच्या डायग्राममध्ये प्युपिल कुठं दाखवतात? बघा ह्याला काय म्हणतात? प्युपिल असं म्हणतात. हा मधला जो होल दिसतो, हा मधला जो पार्ट दिसतो, हा कुठला? ह्याला काय म्हणतात? प्युपिल म्हणतात. ह्याला काय म्हणायचं? प्युपिल असं म्हणतात. हा मधला पार्ट, मधला होल, त्याला काय म्हणायचं? प्युपिल असं म्हणायचं. बघा नेक्स्ट क्रिस्टलाइन लेन्स बिहाइंड द प्युपिल
देर इज अ कॉन्व्हेक्स लेन्स विच इज कॉल्ड क्रिस्टलाइन लेन्स और आय लेन्स. पिपलच्या पाठीमागे काय असते अशी कॉन्व्हेक्स लेन्स असते, डबल कॉन्व्हेक्स किंवा त्यालाच काय म्हणायचं कॉन्व्हेक्स लेन्स. द लेन्स फॉर्म्ड इनवर्टेड रिअल इमेज ऑन द स्क्रीन. आणि ही लेन्स काय करते, लेन्स फॉर्म्स रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज ऑन द स्क्रीन कॉल्ड रॅटिना. स्क्रीन वरती काय होते, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज तयार होते, त्या स्क्रीनलाच काय म्हणतो आपण रॅटिना. द लेन्स फॉर्म्स इन्व्हर्टेड रिअल इमेज ऑन स्क्रीन ॲट द बॅक ऑफ आय इज कॉल्ड रॅटिना. देन नोट मोस्ट, लक्ष राहू देत, मोस्ट ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट रेज ऑकर ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. जास्तीत जास्त लाईट रेज रिफ्रॅक्शन कुठं झालेलं असतं, ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया, कॉर्नियाच्या आउटर सरफेसला झालेलं असतं. द क्रिस्टलाइन लेन्स काय करते मग, द क्रिस्टलाइन लेन्स प्रोव्हाइड्स द फायनर ऍडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ सो द इमेज इज फॉर्म ऑन द रेटिना. ही काय करते क्रिस्टलाइन लेन्स, क्रिस्टलाइन लेन्स प्रोव्हाइड्स द फायनर ऍडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ सो दॅट द इमेज इज फॉर्म ऑन द रेटिना. तर क्रिस्टलाइन लेन्स काय करते, फोकल लेंथची ऍडजस्टमेंट करते, त्याच्यामुळं इमेज कुठं तयार होते, ऑन द रॅटिना, इमेज फॉर्म ऑन द रॅटिना. लक्ष राहू देत. बघा रॅटिना काय आहे, इट इज अ डेलिकेट मेम्ब्रेन, डेलिकेट मेम्ब्रेन. हे काय आहे, डेलिकेट मेम्ब्रेन. लेन्स एकदा बघूयात. बघा ही काय आहे, लेन्स आहे, काय आहे, लेन्स आहे. कशी आहे, डबल कॉन्व्हेक्स लेन्स. काय होतं, पहिल्यांदाच लाईट रेज कॉर्नियाच्या आउटर सरफेस मधूनच काय केले जातात, रिफ्रॅक्ट केले जातात, आणि लेन्स काय करते, पुन्हा फाईन रिफ्रॅक्शन करते, आणि लाईट रेज कुठे एकत्र येतात, ह्या रॅटिनाजवळ एकत्र येतात. कारण ही कशी लेन्स आहे, कशी लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज तयार होणार आहेत, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज तयार होणार आहेत. कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे आणि रिअल असणार आहे, म्हणजे काय होणार आहेत, लाईट रेज ॲक्च्युली मीट और इंटरसेक्ट विथ इच अदर. लाईट रेज काय होतात, एकमेकाला इंटरसेक्ट होतात, अँड लाईट रेज फॉल्स ऑन द रॅटिना, और त्यालाच काय म्हणतो आपण, स्क्रीनलाच काय म्हणतो, रॅटिना. काय म्हणतो, रॅटिना. रॅटिनावरती काय होतं, द retina consists light sensitive cells, light sensitive cells. When light rays falls on retina, the light sensitive cells get excited and produces electric signal. These electrical signals transported towards the brain via optical nerve. It is a delicate membrane on the back of eye. डोळ्याच्या पाठीमागे एक डेलिकेट नाजूक असं मेम्ब्रेन आहे, त्यालाच काय म्हणलं, रॅटिना. इमेज इज फॉर्म्ड ऑन द रॅटिना. इमेज कुठं तयार होते, रॅटिनावरती. कशी तयार होते, रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज काय होते, रॅटिनावरती तयार होते. रॅटिना कंटेन्स डिफरंट लाईट सेन्सिटिव्ह सेल, आणि रॅटिनावरती काय आहेत, लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत. बघा, दिस सेल जनरेट इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड ट्रान्सफर देम टू ब्रेन व्हाया ऑप्टिक नर्व. हे कुठं काय करतात, वेन लाईट रेज फॉल्स ऑन दिस रॅटिना, काय होतात, ज्यावेळी लाईट रेज काय होतात, ह्या रॅटिनावरती पडतात. रॅटिना कन्सिस्ट लाईट सेन्सिटिव्ह सेल. रॅटिनावरती कसले सेल्स आहेत, लाईट सेन्सिटिव्ह cells. This light sensitive cells excites and produces electrical signals, and these electrical signals transport towards brain via optic nerve. कुठे जातात हे इलेक्ट्रिकल सिग्नल, ब्रेन कडे. कुठून, ऑप्टिक नर्व कडून. बघा, त्यानंतर दोन एक पॉइंट महत्वाचे आहेत. ॲक्वियस ह्युमर ऑफ द आय. Aqueous humor is the fluid provided by the eye. It provides nutrition to the eye as well as maintains the eye in pressurized state. ॲक्वियस ह्युमर आणि विट्रियस ह्युमर दोन टाईपचे फ्लुइड असतात. हा पुढचा भाग जो असतो त्या ठिकाणी काय असतो, ॲक्वियस ह्युमर हा पार्ट असतो, आणि पाठीमागच्या बाजूला काय असतो, विट्रियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर काय आहे, इट इज अ फ्लुइड. काय आहे, फ्लुइड प्रोड्यूस बाय द आय, डोळ्याने प्रोड्यूस केलेलं फ्लुइड आहे. इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू आय. हे काय करतं, डोळ्याचं पोषण करतं. ॲज वेल ॲज मेंटेन्स द आय इन प्रेशराइज स्टेट, आणि आय काय करतं, प्रेशराइज स्टेटमध्ये ठेवतं. लक्ष राहू देत. ॲक्वियस ह्युमर. Then vitreous humor. Vitreous humor also known simply as vitreous. It is a clear colorless fluid that fills the space between lens and retina of the eye. हा लेन्स आणि हा रॅटिना हा मधला सगळा पोर्शन कुणी भरून घेतलेला आहे, विट्रियस ह्युमरने भरून घेतलेला आहे. लक्ष राहू देत. मधल्या पोर्शनमध्ये काय आहे, पूर्ण विट्रियस ह्युमर आहे. बघा, 99% इट कन्सिस्ट वॉटर अँड रेस्ट मिक्सचर ऑफ कोलेजन, प्रोटीन, साल्ट्स अँड शुगर. आणि 99% ह्याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे. 99% काय आहे ह्याच्यामध्ये, वॉटर आहे. 99% काय आहे, वॉटर आहे. त्याच्यानंतर रेस्ट मिक्सचर ऑफ कोलेजन, प्रोटीन, साल्ट्स अँड शुगर. लक्ष राहू दे. द स्पेस फिल्ड बाय फ्लुइड बिटवीन लेन्स अँड retina is called vitreous humor. Vitreous humor consists 99% water, then rest mixture of collagen, protein, salts and sugars. लक्षात राहील तुमच्या. बघा,
त्यानंतर ह्या रॅटिना कशाला कनेक्ट आहेत? ऑप्टिक नर्वला. लक्षात राहू देत. रॅटिनाकडून सिग्नल कुठे जातात? ऑप्टिक नर्व थ्रू कुठे जातात? ब्रेनकडे जातात. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट पाहूयात. बघा while seeing the object at large infinite distance, the lens of the eye becomes flat and focal length increases as shown in figure. बघा ज्यावेळी आपण काय करतो? दूरवरचे ऑब्जेक्ट पाहतो त्यावेळी आय लेन्स कशी होते? फ्लॅट होते, म्हणजे थोडी पसरट होते, जास्ती नाही होणार, त्याला लिमिट आहे. बघा लेन्स काय होते? फ्लॅट होते अँड फोकल लेंथ अँड इट ॲडजस्ट द फोकल लेंथ, आणि फोकल लेंथ काय केली जाते? ॲडजस्ट केली जाते. बघा फ्लॅट अँड फोकल लेंथ इन्क्रीजेस. फोकल लेंथ काय होते? इन्क्रीज होते. फोकल लेंथ काय होते? इन्क्रीज होते. बघा टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट द लेन्स बिकम्स फ्लॅट अँड द फोकल लेंथ increases and the light rays falls on the retina. The refracted rays falls on the retina. Refracted ray कुठं पडतात? बरोबर retina वरती. लक्षात राहू देत. परीक्षेला येईल. काय लक्षात ठेवणार आहेत? while seeing the distant object or object at large infinite distance, म्हणजे दूरवरचं ऑब्जेक्ट बघताना the lens of the eye becomes flat. डोळ्याची जी लेन्स असते ती कशी होते? फ्लॅट होते. लक्षात राहू देत. अँड फोकल लेंथ इनक्रीजेस. while see the nearby object the eyelids become round and focal length decreases. आणि जर जवळचं ऑब्जेक्ट बघायचं असेल तर काय होतं? आय लेन्स काय होते? अशी राऊंड होते, गोलाकार होते. आणि फोकल लेंथ डिक्रीजेस. फोकल लेंथ काय केली जाते? डिक्रीज केली जाते. अँड ॲक्युरेटली द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट फॉर्म्स ऑन रॅटिना. आणि बरोबर काय होते? राऊंड झाल्यामुळे फोकल लेंथ डिक्रीज झाल्यामुळे बरोबर इमेज कुठं तयार होते? रॅटिनावरती तयार होते. कशी असणार आहे? कॉन्व्हेक्स मिरर असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्सेस असणार आहेत. म्हणजे इमेज कशी असणार आहे? रिअल अँड इन्व्हर्टेड. कशी असणार आहे? रिअल अँड इन्व्हर्टेड. बघा डिक्रीज ॲज शोन इन पार्ट बी. दिस इज वाय वी कॅन सी ऑब्जेक्ट क्लिअरली इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर डिस्टन्सेस. त्याच्यामुळे आपल्याला दूरवरचे आणि जवळचे ऑब्जेक्ट काय होतात? व्यवस्थित दिसतात. लक्षात राहू देत. दूरवरचे आणि जवळचे दोन्ही ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात. लांबचे ऑब्जेक्ट बघायचे असतील, डिस्टंट ऑब्जेक्ट बघायचे असतील तर लेन्स काय होते? फ्लॅट होते आणि फोकल लेंथ इन्क्रीज होते. आणि बरोबर ऑब्जेक्टची इमेज कुठं तयार होते? रॅटिनावर तयार होते. जवळचे ऑब्जेक्ट बघायचे असतील तर लेन्स कशी होते? राऊंड होते, फोकल लेंथ डिक्रीज होते. आणि बरोबर इमेज कुठं तयार होते? रॅटिनावरती तयार होते. दोन्ही कंडिशनमध्ये काय होते? एका लिमिटमध्ये काय होते? लेन्स काय होते? आपली ॲडजस्टमेंट करते. बघा ह्यालाच काय म्हणायचं पाहूयात. द कॅपॅसिटी of the lens to change its focal length as per need is called power of accommodation. आणि ह्यालाच काय म्हणायचं? power of accommodation. The capacity of lens to change its focal length as per need. जशी गरज असेल तशी काय होते? फोकल लेंथ चेंज होते. कशाची लेन्सची? फोकल काय होते? फ्लॅट होते, वाईड होते. म्हणजे काय ॲडजस्ट केली जाते? फोकल लेंथ ॲडजस्ट केली जाते जेणेकरून इमेज कुठं तयार होईल? ऑन द रॅटिना. कारण रॅटिनावरतीच इमेज तयार झाली तरच काय होणार आहे? ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसणार आहे. ऑल्दो the elastic lens can changes its focal length to increase or decrease, it can not do so behind the limit. एक behind लिमिट आहे त्याला, इथे लक्षात. कॉन्ट्रॅक्शन आणि किंवा फ्लॅट किंवा राऊंड होणं ह्याला सुद्धा काय आहे? लिमिट आहे. लिमिटच्या बाहेर ती होऊ शकत नाही. डेफिनेशन लक्षात राहू देत. द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंज द फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड पॉवर ऑफ अकोमोडेशन. लक्षात राहू देत. लेन्स इज इलास्टिक अँड कॅन चेंज इट्स फोकल लेंथ to increase or decrease it. It can not do so beyond a limit. परंतु लिमिटच्या बाहेर ती काय करू शकत नाहीये? लिमिटच्या बाहेर ती काय करू शकत नाहीये? कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स किंवा फ्लॅट किंवा ड्राउंड होऊ शकत नाहीये. बघा शेवटचे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. द मिनिमम डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय विच इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन आय इज कॉल्ड मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. लक्षात राहू देत. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. एखादी वस्तू आपण काय करू शकतो? किती जवळ धरून बघू शकतो क्लिअरली, डोळ्यावरती ट्रेस न येता. ह्यालाच काय म्हणलेलं आहे? मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. द मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय at which it is clearly visible without trace on eye is called minimum distance of distinct vision. म्हणजे एखादी गोष्ट आपण डोळ्याजवळ धरून कुठपर्यंत ती क्लिअरपणे पाहू शकतो ह्यालाच काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन.
बघा, द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड नियर पॉईंट ऑफ आय, आणि ह्यालाच काय म्हणतात, नियर पॉईंट ऑफ आय. फॉर अ नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉईंट इज 25 सेंटीमीटर. म्हणजे काय, 25 सेंटीमीटर पर्यंतच्या वस्तू आपण क्लिअर बघू शकतो. त्याच्या जवळच्या जर आपल्याला बघायच्या झाल्या, डोळ्यावरती काय येतो, आपल्या ट्रेस होतो. तुम्ही वाचताना बघितलं असेल, एक 25 सेंटीमीटर डिस्टन्स पाहिजेच, कशामध्ये, डोळ्यामध्ये आणि पुस्तकामध्ये, तर आपल्याला क्लिअर येईल. कारण तो काय आहे, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टंट विजन किंवा नियर पॉईंट ऑफ आय. व्हॉट इज नियर पॉईंट ऑफ आय, 25 सेंटीमीटर. और व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज 25 सेंटीमीटर. लक्षात राहू दे, दोघांचं आन्सर एकच आहे, परीक्षेला येतं. At the farthest distance of an object from human eye at which clearly visible without trace on eye is called farthest distance of distinct vision. आणि लक्षात राहू देत, फारदेस्ट डिस्टन्स म्हणजे काय, दूरवरचं आपण किती बघू शकतो, ह्याला काय म्हणतात, फारदेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. द पोझिशन ऑफ द आय ॲट द डिस्टन्स इज कॉल्ड फार पॉईंट ऑफ आय, आणि ह्यालाच काय म्हणायचं, फार पॉईंट ऑफ आय. फॉर ह्युमन आय, फॉर नॉर्मल ह्युमन आय द फार पॉईंट इज इन्फिनिटी, आणि फार पॉईंट काय आहे, इन्फिनिटी. बघा, लक्षात राहू देत, बघा, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, नियर पॉईंट ऑफ आय किती आहे, 25 सेंटीमीटर. अँड फारदेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन और बघा, और काय म्हणलंय, फार पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, इन्फिनिटी. काय आहे, इन्फिनिटी. लक्षात राहू देत, नियर पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, 25 सेंटीमीटर. अँड फार पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, इन्फिनिटी. लक्षात राहू देत. MCQला मल्टिपल चॉईसला म्हणजे MCQला फिल इन द ब्लँक्सला किंवा पॅराग्राफवरती क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला जमलं पाहिजे. बघा, लास्ट पॉईंट आहे, डू यू नो द आय बॉल इज अप्रॉक्सिमेटली स्पिरिकल. आपला डोळ्याचा गोळा आहे तो कसा आहे, स्पिरिकल आहे. अँड हॅज अ डायमीटर ऑफ 2.4 सेंटीमीटर, आणि त्याचा डायमीटर किती असतो, 2.4 सेंटीमीटर. असा गोलाकार आहे आणि डायमीटर किती आहे, 2.4 सेंटीमीटर. द वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, आणि आपल्यासाठी लेन्सचं वर्किंग करणं किंवा वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन आय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, आणि लेन्सचं वर्किंग होणं खूप खूप महत्त्वाचं आहे. द लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू ॲडजस्ट अँड सी द डिफरंट डिस्टन्सेस. आपण आताच बघितलं, लेन्स काय करते, आपली फोकल लेंथ चेंज करते, जवळचे आणि लांबचे ऑब्जेक्ट व्यवस्थित बघण्यासाठी. इन अ रिलॅक्स स्टेट असेल, द फोकल लेंथ ऑफ हेल्दी आय इज 2 सेंटीमीटर. लक्षात राहू दे, द फोकल लेंथ ऑफ हेल्दी आय इज 2 सेंटीमीटर. फोकल लेंथ मीन्स डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ लेन्स. ऑप्टिकल सेंटर आणि स्क्रीन ह्याच्यामधलं डिस्टन्स, त्याला काय म्हणू आपण, फोकल लेंथ. और डिस्टन्स बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर, ह्याला काय म्हणायचं, फोकल लेंथ. अँड फॉर नॉर्मल human eye or normal healthy human eye the focal length is 2 centimeter. The other focus of the human eye on the retina. लक्षात राहू देत, the other focus on the eye on the retina. दोन टाईपचे फोकस असतात, शिकलोत आपण. एक फोकस कुठं असणार, रेटिनावरती. बघा, लक्षात राहू देत की किती आहे, नियर पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, 25 सेंटीमीटर. आणि फार पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, इन्फिनिटी. किंवा मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन किती आहे, 25 सेंटीमीटर. आणि फार पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, इन्फिनिटी. लक्षात राहू देत. आणि व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ हेल्दी ह्युमन आय, काय आहे, 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. बघा, नियर पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, 25 सेंटीमीटर. म्हणजे 25 सेंटीमीटरपर्यंतच्या गोष्टी आपण विदाउट ट्रेस काय करू शकतो, क्लिअर बघू शकतो. म्हणून नियर पॉईंट ऑफ ह्युमन आय किती आहे, 25 सेंटीमीटर. बघा, तुमच्या बुकमधले डायग्राम आहे, बुकमधले डायग्राम आहे ते एकदा व्यवस्थित बघूयात. बघा, आउटर मेम्ब्रेन असतं, आउटर थिक मेम्ब्रेन, त्यालाच काय म्हणलेलं आहे, कॉर्निया. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट गेट्स रिफ्लेक्टेड ॲट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. Then iris, the human eye have different color because due to iris. At the midpoint of iris there is a hole called pupil. Pupil adjusts the amount of light rays that get inside the human eye. Then crystalline lens shows fine adjustment of refracted rays refracted by cornea, and due to this the image form on the retina. Then retina consists light sensitive cells. When light rays falls on the
light sensitive cells on the retina, they get excited and produces electrical signal. These electrical signals carry towards brain via optic nerve. ऑप्टिक नर्व. एवढंच आहे आपल्याला इथे लक्षात. व्यवस्थित बघा, व्यवस्थित व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, पुस्तक व्यवस्थित, बुक व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थांबूया त्या ठिकाणी. बघा, व्हिडिओ आवडत असतील शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थांबूया त्या ठिकाणी. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ह्या टॉपिकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.